गुड मॉर्निंग. मी प्राध्यापक डॉक्टर D.K. मोरे, प्रोफेसर अँड हेड डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स, KRP कन्या महाविद्यालय इस्लामपूर. ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये आज आपण 21व्या व्याख्यानामध्ये भारताचा विदेशी व्यापार, विशेषतः जागतिकीकरणाच्या काळातील भारताच्या विदेशी व्यापाराची रचना आणि दिशा आणि त्यानंतर व्यवहारशेषाची समस्या याबाबतचा विचार यामध्ये करणार आहोत. भारतीय अर्थव्यवस्थेत व्यापाराचे स्थान अतिशय महत्त्वाचे आहे. अगदी इतिहास काळापासून भारताचे विविध देशाबरोबर व्यापारविषयक संबंध आहेत. स्वातंत्र्यपूर्वी ब्रिटिश राजवटीत इंग्लंडच्या नेतृत्वाखाली राष्ट्रकुल संकुलाद्वारे भारताचा विदेशी व्यापार कार्यरत होता. 1950 नंतर भारताने आंतरराष्ट्रीय व्यापारात आपला स्वतंत्र ठसा निर्माण केला आहे. 1991 नंतर जागतिकीकरणाच्या काळात भारताच्या विदेशी व्यापारात खूप मोठे बदल झालेले आहेत. विदेशी व्यापाराच्या आयात निर्यात रचनेत आणि दिशेमध्ये खूप बदल झालेले आहेत. विदेशी व्यापाराची आयात निर्यात रचना आणि दिशा यांचा अभ्यास करणे आवश्यक ठरते. व्यापाराची रचना. व्यापाराची रचना म्हणजे देशातून विविध वस्तू आणि सेवा यांची जी आयात आणि निर्यात केली जाते त्याचे प्रमाण किंवा संख्या म्हणजे विदेशी व्यापाराची रचना होय. यामध्ये एका वर्षात किती वस्तू व सेवा आयात केल्या जातात त्यांची सविस्तर माहिती म्हणजे आयात रचना होय. तसेच आपल्या देशातून इतर देशांना ज्या वस्तू व सेवांची निर्यात केली जाते त्यांची सविस्तर माहिती म्हणजे निर्यात रचना होय. व्यापाराची दिशा म्हणजे आपल्या देशाचा व्यापार जगातील कोणकोणत्या देशाबरोबर किंवा राष्ट्रांच्या समूहाबरोबर आहे याची सविस्तर माहिती म्हणजे व्यापाराची दिशा होय. सुरुवातीस आपण आयात रचनेचा विचार करू. भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंची आयात केली जाते. त्यामध्ये अन्नधान्य, डाळी, खाद्यपदार्थ, रसायने, यंत्रसामुग्री, लोहपोलाद, शुद्ध व अशुद्ध धातू व खनिजे, भांडवली वस्तू, घरगुती वापराची उपकरणे, कपडे, क्रीडा साहित्य, रत्ने, वाहने, फळे इत्यादी वस्तूंची आयात केली जाते. आता भारताच्या आयात व्यापाराचा जेव्हा आपण रचनेचा विचार करतो तेव्हा 1980-81 ते
2010-11 या दरम्यान भारतात जी आयात झाली त्या आयातीचे मूल्य आणि विदेशी व्यापारातील प्रमाण हे आपणाला पुढील आकड्यावरून स्पष्ट करता येईल. सन 1980-81 मध्ये भारताचे आयात मूल्य 12,524 कोटी रुपये होते. 90-91 ते 43,193 कोटीपर्यंत वाढले. तर 10-11 मध्ये ते 16,83,867 इतके वाढलेले दिसते. आता विदेशी व्यापारातील जे प्रमाण आहे आयातीच्या बाबतीत जर याचा विचार केला तर 80-81ला विदेशी व्यापारातील प्रमाण 65.11% होते. ते 90-91ला कमी होऊन 57.24% इतके झालेलं आहे. तर 2010-11ला ते 59.56% इतके झालेले दिसते. 1991 नंतर देशात पेट्रोलियम पदार्थ, तेल यांच्या आयातीचे प्रमाण हे जास्त आहे. लोह खनिजे, रसायने यांचेही आयातीमध्ये मोठे प्रमाण आहे. विद्युत उपकरणे, यंत्रसामुग्री यांच्या आयातीत मोठी वाढ झालेली आहे. जागतिकीकरणाच्या कालावधीत आयात निर्यात रचनेत विचार केला असता असे दिसून येते की सर्वसाधारण 55 ते 60% हिस्सा आयात मूल्याचा आहे. तर निर्यात मूल्य किंवा निर्यात रचना भारतातून अन्नधान्य, फळे, भाजीपाला, फुले इत्यादी शेतीमाल तसेच शेतीसंबंधी व्यवसायातील उत्पादने, तयार कपडे, अन्नपदार्थ, मांस, तंबाखू, चामडी वस्तू, सुती वस्तू, अभियांत्रिकी वस्तू, वाहने, यंत्राचे सुटे भाग यासारख्या वस्तूची निर्यात केली जाते. प्रमुख वस्तुगटांची निर्यात रचना पुढील प्रमाणे आपणाला स्पष्ट करता येईल. सर्वसाधारणपणे भारतातून ज्या विविध वस्तू निर्यात होतात त्याचे आपण 5 गट केले. ते म्हणजे शेती व शेतीशी संबंधित वस्तू, धातू व खनिजे 2, तयार वस्तू 3, पेट्रोलियम वस्तू 4 आणि इतर वस्तू 5. तर याचे 80-81ला निर्यात मूल्य जे आहे ते शेती आणि शेतीशी संबंधित वस्तू जे आहेत त्या 2,057 इतक्या कोटी रुपये इतक्या होत्या. खनिजे जे आहेत ती 413 कोटी रुपये इतके होते. तयार वस्तू 3,747 कोटी रुपये होत्या. पेट्रोलियम वस्तू 28 कोटी इतके होते. तर इतर वस्तू 465 कोटी इतके होते. हे प्रमाण आपण पाहतो की 2010-11 मध्ये शेती आणि शेतीशी संलग्न वस्तूचे निर्यात मूल्य जे आहे ते 1,13,116 कोटी इतके झालेले दिसते. धातू खनिजे जे आहेत ते 46,152 कोटी रुपये इतके वाढलेलं दिसतं. तयार वस्तूंचे प्रमाण 77,424 कोटी इतकं झालेलं दिसतं. पेट्रोलियम वस्तू मात्र मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसतं. 1,92,282 कोटी इतके आहे. तर इतर वस्तू 39,792 कोटीपर्यंत झालेले दिसून येते. याचा अर्थ निर्यात रचनेमध्ये मोठे बदल झालेले दिसून येत असतात. सन 80-81 मध्ये शेती व शेती संलग्न उत्पादनाची निर्यात ही 30% होती. ती कमी होऊन 2010-11 मध्ये 9.8% इतकी झाली. पेट्रोलियम पदार्थ आणि तयार वस्तूच्या निर्यातीत ही वाढ झालेली दिसते. जागतिकीकरणाच्या काळात शेतीजन्य वस्तूंच्या निर्यातीचे प्रमाण
18% इतके राहिलेले दिसते. तयार वस्तूचे प्रमाण 70% आढळते. तर उर्वरित 12% हिस्सा उर्वरित वस्तूच्या गटाचा असलेला दिसून येतो. जागतिकीकरणाच्या काळात प्रमुख वस्तूच्या निर्यातीमधील हिस्सा जर आपण पाहायला गेला तर कॉफीचा हिस्सा 0.53% इतका आहे. चहाचा 1.47% इतका आहे. फळे भाजीपाला 1.86% इतका आहे. तंबाखू 1.79% इतका आहे. लोखंड 1.95% इतका आहे. अभियांत्रिकी वस्तू 14.36% इतके आहेत. चामडी वस्तू 4.58% इतक्या आहे. हस्तकला वस्तू 17.78% इतका आहे. रसायनाचं प्रमाण 11.89% इतके आहे. तयार वस्तूचं प्रमाण 9.75% इतके आहे. तर सुती वस्तूची जी कपडे आहेत त्याचं प्रमाण 5.46% इतके दिसून येत असतं. भारताच्या प्रमुख निर्यात वस्तूमध्ये हस्तोद्योग वस्तू, अभियांत्रिकी वस्तू, रसायने, चामडी वस्तू, तयार कपडे, सुती कापड यांचे प्रमाण जास्त असल्याचे दिसते. जागतिकीकरणाच्या काळात विविध प्रकारच्या छोट्या मोठ्या उद्योग व्यवसायांना संधी निर्माण झाल्या. त्यामुळे विविध प्रकारचे उद्योग आणि व्यवसाय सुरू झाले. अभियांत्रिकी उद्योगाचा विकास झाला. या उद्योगातून छोटी मोठी यंत्रे, उपकरणे, घरगुती वापराच्या वस्तू, वाहने, विद्युत उपकरणे, विविध यंत्राचे सुटे भाग याची निर्यात वाढत राहिली. हस्तकला उद्योगांना शहरी निमशहरी भागात संधी निर्माण झाली. या हस्तकला उद्योगातून शोभेच्या वस्तू, खेळणी, घरगुती वापराच्या वस्तू, अलंकार, इतर वस्तूची निर्यात झालेली दिसून येत असते. चामड्याच्या पासून तयार होणाऱ्या विविध वस्तू किंवा बॅग, चप्पल व इतर वाहने, पट्टे, इतर साहित्य या वस्तूची निर्यात वाढली. सुती कापड आणि तयार कपडे यांना मोठी जागतिक बाजारपेठ मिळाली. सर्व प्रकारचे तयार कपडे आणि विशेषतः लहान मुलांची तयार कपडे यांची निर्यात वाढत राहिली. युरोपसह आफ्रिका, आशियाई देश या ठिकाणी तयार कपड्याची निर्यात अग्रक्रमाने झालेली दिसून येते. आयात आणि निर्यात रचनेत बदल झाल्याचे आपणास दिसून येते. अर्थातच जागतिकीकरणाच्या काळात या आयात निर्यात मूल्यामध्ये वाढ झाली असून आयात मूल्याचे प्रमाण निर्यात मूल्यापेक्षा जास्त असल्याचे दिसून येत असते. त्याचा परिणाम हा भारताच्या व्यवहारशेषावरती प्रतिकूल झालेला दिसून येत असतो. उदाहरणार्थ सन 1980-81 ते 2010-11 या दरम्यान आयात मूल्य हे निर्यात मूल्यापेक्षा जास्त आहे. सर्वसाधारणपणे आयात प्रमाण 58.76% तर निर्यात प्रमाण 41.23% या दरम्यान असल्याचे दिसून येते. भांडवली वस्तू, यंत्रे, विज्ञान व तंत्रज्ञान, संशोधन साहित्य, उपभोग्य वस्तू, वाहने, सौंदर्य प्रसाधने यासारख्या विविध वस्तूंची आयात वाढल्यामुळे आयात मूल्याचे प्रमाण जास्त आढळते. जागतिकीकरणाच्या काळात भारताची जी आयात निर्यात रचना आढळते त्याची वैशिष्ट्ये सर्वसाधारणपणे पुढील प्रमाणे आपणास स्पष्ट करता येतील. पहिलं वैशिष्ट्य, आयातीचा हिस्सा जास्त आहे. त्याचे सरासरी प्रमाण 59% इतके आहे. निर्यातीचा हिस्सा आयातीच्या तुलनेने कमी आहे, तो 42% इतका आहे. आयातीमध्ये पेट्रोलियम पदार्थ, इंधन यांचे प्रमाण जास्त आहे. यंत्रसामुग्री, उपकरणे यांच्या आयातीत वाढ झाली. निर्यातीमध्ये हस्तोद्योगाचा वाटा मोठा आहे. अभियांत्रिकी वस्तू, तयार कपडे, सुती कपडे
यांच्या निर्यातीत मोठी वाढ झाली. रसायने आणि तत्सम वस्तूंची निर्यात वाढली. चहा, फळे, भाजीपाला, तंबाखू, काजूगर, तांदूळ या शेतीजन्य मालांच्या निर्यातीत वाढ झाली. जागतिकीकरणाच्या काळात भारताच्या आयात आणि निर्यात व्यापाराची रचना खूप मोठ्या प्रमाणात बदललेली आहे. भारत हा केवळ कृषीजन्य मालाची निर्यात करणारा देश राहिला नसून तयार वस्तू, अभियांत्रिकी वस्तू यांची निर्यात करणारा देश बनलेला आहे. आता यानंतर जागतिकीकरणाच्या कालखंडातील भारताच्या विदेशी व्यापाराची दिशा. आपल्या देशाचा व्यापार जगातील कोणकोणत्या देशाबरोबर किंवा राष्ट्रांच्या समूहाबरोबर आहे याची सविस्तर माहिती म्हणजे व्यापाराची दिशा. इतिहासात अगदी पूर्वीपासून भारताचा व्यापार युरोपियन देशाबरोबर असल्याच्या नोंदी आहेत. त्याचबरोबर चीन आणि इतर आशियाई देशांच्या बरोबर भारताचा व्यापार पूर्वीपासून असल्याचे दिसून येते. ब्रिटिश राजवटीपासून भारताचा व्यापार युरोपामध्ये इंग्लंडबरोबर जास्त असल्याचे दिसून येते. भारताचा व्यापार हा युरोपप्रमाणेच अमेरिका खंडातील देश, त्यामध्ये संयुक्त संस्थाने, कॅनडा यांच्याशीही आहे. दक्षिण अमेरिका देशाबरोबरही व्यापार होता. आफ्रिके खंडातील विकसनशील देश आणि शेजारी आशियाई देश तसेच आखाती देश यांच्याबरोबरचा व्यापार वाढत गेला. जगातील सर्व प्रमुख देश आणि व्यापार समूह असणाऱ्या देशांचे गट यांच्याशी आयात निर्यात असणारा भारत हा एक महत्त्वाचा देश आहे. भारताच्या विदेश व्यापाराची रचना कशा प्रकारची आहे हे समजण्यासाठी विविध देशांचे विभाजन प्रमुख 4 गटात करण्यात आले आहे. पहिला गट विकसित देश. या गटामध्ये जगातील प्रमुख विकसित देश यांचा समावेश होतो. युरोपियन युनियनमधील सर्व देश, त्यामध्ये इंग्लंड, जर्मनी, इटली, फ्रान्स व इतर देश, तसेच अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जपान इत्यादीचा समावेश होतो. दुसरा गट तेल उत्पादक आणि निर्यात करणारे देश. यामध्ये इराण, इंडोनेशिया, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात, कुवेत इत्यादीचा समावेश होतो. तिसरा पूर्व युरोपियन देश. यामध्ये रशिया, क्रोएशिया, बोस्निया, हर्जेगोस्विनिया, अल्बेरिया, पोलंड, हंगेरी यांचा समावेश होतो. आणि चौथा विकसनशील देश. यामध्ये चीन, हाँगकाँग, दक्षिण कोरिया, मलेशिया, सिंगापूर, सार्क समूहातील देश, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका खंडातील देश व इतर सर्व देशांचा समावेश होतो. जागतिकीकरणाच्या काळात भारताच्या विदेशी व्यापाराच्या दिशेत बदल झालेला आपणास दिसून येत असतो. तो पुढील प्रमाणे. सन 1990-91 ते 2010-11 या दरम्यान विकसित देशाबरोबरचा आयात व्यापार 49% तर विकसनशील देशाबरोबरचा 29% या दरम्यान राहिला. याच दरम्यान निर्यात व्यापार या 2 गटाबरोबर अनुक्रमे 50% आणि 34% राहिला. तेल उत्पादक देश आणि युरोपियन देश यांच्याबरोबर व्यापार संत गतीने वाढला. या गटाबरोबर आयात निर्यात व्यापार 12.72% व 4.82% आणि अमेरिका, इंग्लंड आणि 19.39%
व 2.91% इतका आढळून येतो. 1990 नंतर भारताचा विदेशी व्यापार हा अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स, इटली, जपान या विकसित देशाबरोबर आणि चीन, सिंगापूर, इंडोनेशिया, सार्क गटातील देश या विकसनशील देशाबरोबर वाढल्याचे दिसून येते. जागतिकीकरणाच्या काळात विविध देशाबरोबर भारताचा व्यापार वाढत आहे. विदेशी व्यापाराचा व्यापारतोल आणि व्यवहारतोल या दोन संकल्पना अतिशय महत्त्वाच्या आहेत. एका वर्षाच्या कालावधीत एखाद्या देशात या वस्तूची जी आयात आणि निर्यात होते त्यांचा हिशेब असतो. व्यवहारतोलामध्ये एका वर्षात आयात निर्यात होणाऱ्या वस्तू व सेवा यांच्या आयात निर्यातीचा हिशेब असतो. बर्जर यांच्या मते एखाद्या देशाने इतर देशाबरोबर एका वर्षात केलेल्या आर्थिक व्यवहाराची व्यवस्थित मांडणी किंवा हिशेब म्हणजे व्यवहारतोल होय. व्यवहारतोलामध्ये चालू खाते आणि भांडवली खाते अशी दोन खाती असतात. एका वर्षातील येणी आणि देणी यांची मांडणी यामध्ये असते. त्यामुळे व्यवहारतोलात येणे बाजू आणि देणे बाजू अशा दोन्ही बाजू असतात. व्यवहारतोल हा अनुकूल किंवा प्रतिकूल असतो. एका वर्षात देशात येणे रक्कम जास्त आणि देणे रक्कम कमी असेल तर व्यवहारतोल अनुकूल असतो. जेव्हा निर्यात मूल्य हे आयात मूल्यापेक्षा जास्त असते तेव्हा व्यवहारतोल हा अनुकूल असतो. याउलट जेव्हा देणे रक्कम जास्त व येणे रक्कम कमी असते त्यावेळी व्यवहारतोल हा प्रतिकूल असतो. म्हणजेच जेव्हा आयात मूल्य जास्त आणि निर्यात मूल्य कमी असते त्यावेळी व्यवहारतोल हा प्रतिकूल असतो. एखाद्या देशाच्या व्यापारात वाढ होऊन देखील सतत प्रतिकूल राहत असेल तर त्याला व्यवहारतोलाची समस्या किंवा पेचप्रसंग असे म्हणतात. सन 1990-91 नंतर भारतात जागतिकीकरणाची प्रक्रिया सुरू झाली. त्यानंतर आयात निर्यात रचनेमध्ये मोठे बदल झाले. विदेशी व्यापाराचा विस्तार, रचना आणि दिशा यामध्ये बदल झाले. आयात आणि निर्यात मूल्य वाढले, परंतु व्यवहारतोल मात्र अनुकूल बनू शकला नाही. सातत्याने व्यापारी तूट जास्त राहिली, किंबहुना ती वाढतच गेली. व्यापारातील तूट कशा प्रकारे कमी करायची हा प्रश्न कायम उभा राहिला आणि आपणाला दिसून येतं की जागतिकीकरणाच्या काळात व्यापारातील तूट भारतात 18 पटीने वाढली तर व्यवहारतोलातील तूट 9 पटीने वाढली. विविध घटकापासून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ झाली तरच व्यवहारतोलातील तूट कमी होऊ शकते. परदेशी प्रवास, पर्यटक भारताकडे आकर्षित करणे आणि सेवा क्षेत्रापासून निर्यात मूल्य जास्तीत जास्त मिळवणे यावरती भर देण्याचा प्रयत्न केला जात आहे. सर्वसाधारणपणे पुढील उपाययोजना करून हा पेचप्रसंग टाळण्याचा प्रयत्न करता येतो. त्यामध्ये पहिला भाग परदेशी पर्यटकांना आकर्षित करणे. 2. आंतरराष्ट्रीय विमान प्रवास भारतीय विमान कंपन्यांकडे आकर्षित करण्यासाठी विमानसेवा दर्जेदार उपलब्ध करून देणे. देशांतर्गत वाहतूक सुविधा प्रवाशांना उपलब्ध करून देणे. भारतीय शिक्षणाकडे विदेशी विद्यार्थ्यांना आकर्षित करणे. पंचतारीख हॉस्टेलच्या सुविधा वाढवणे. विदेशी गुंतवणुकीला पोषक वातावरण निर्माण करणे. अशा पद्धतीने या व्याख्यानामध्ये आपण जागतिकीकरणानंतर
भारतातील विदेशी व्यापार याची चर्चा केलेली आहे. धन्यवाद.